छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला हा इतिहासाला कलाटणी देणारा प्रसंग आहे। त्याचे स्मरण करण्यासाठी शिवप्रतापगड उत्सव समितीच्या वतीनं नातोबाग येथील मैदानावर 8 डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन साजरा करण्यात येणार आहे। यानिमित्त विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मिलिंद एकबोटे यांनी दिली आहे। शिवप्रतापगड उत्सव समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। धर्मांध इम्तियाज जलीलचा पराभव करणाऱ्या आमदार अतुल सावे यांना पूजनीय भिडे गुरुजींच्या हस्ते हिंदवी स्वराज्य भूषण जीवा महाले पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या पुरस्कारामध्ये सोन्याच्या कड्याचा समावेश आहे। पुरस्कार्थी व्यक्तीला सोन्याचे कडे बक्षीस देण्याची महाराजांची परंपरा आहे। त्या परंपरेचे पालन प्रतापगड उत्सव समिती गेली 25 वर्षे करीत आहे। हिंदुत्वासाठी आणि अन्यायग्रस्त समाजकंटकांसाठी न्यायालयीन लढाई करणाऱ्या वकिलाला शिवभूषण गोपीनाथ पंत बोकील पुरस्कार दिला जातो। यंदा ॲडव्होकेट अमोल डांगे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ॲडव्होकेट स्मित शिंदे, बाळासाहेब भामरे आणि ऋषिकेश कामटे यांना सुद्धा हिंदुत्वाच्या रक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे। शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे आणि आदर्श युद्धनीतीचे स्मरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। समाजावर शास्त्र तेजाचा संस्कार व्हावा हा या कार्याचा हेतू आहे। निवृत्त लष्करी अधिकारी विंग कमांडंट शशिकांत ओक आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तीपरायण शिरीष महाराज मोरे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार असल्याचं एकबोटे यांनी सांगितले। शिवप्रताप दिनाचं हे 28वं वर्ष आहे आणि परिस्थिती संपूर्ण प्रतिकूल असताना सुद्धा तिचं अनुकूलतेमध्ये कसं रूपांतर करायचं या दृष्टिकोनातून लोकांना प्रेरणा मिळेल असा हा शिवप्रताप दिना विषय आहे आणि उत्कट राष्ट्रभक्तीचा हा विषय आहे की आपल्या देशावर जे आक्रमण आलेलं आहे त्या आक्रमणाशी कसा संघर्ष करायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच प्रत्येक भारतीयाने शिकलं पाहिजे आणि ही आत्ताच्या काळाची गरज आहे। या दृष्टिकोनातून शिवप्रताप दिन हा आपण साजरा करतोय। शिवप्रताप दिनाचं एक महत्त्व म्हणजे अमेरिकेमधल्या युद्धशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यात मोठ्या संस्थेने असं म्हणलेलं आहे की प्रतापगडची लढाई हे जगातली 1 नंबरची गनिमी काव्याची आदर्श लढाई आहे। मॉडेल गुरिला वॉर असं वर्णन करतात। तर या युद्धशास्त्राचं ज्ञान आपल्या सगळ्या युवकांना व्हावं, आपल्या देशामध्ये सैनिक भरतीविषयी आस्था निर्माण व्हावी या भूमिकेतून हा शिवप्रताप दिन साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा सतत जागृत राहावी देशामध्ये, त्याच्याकरता एक जनजागरण व्हावं ही आमची भूमिका आहे। यंदाच्या कार्यक्रमाला ज्यांनी इम्तियाज जलील या जातीयवादी आणि धर्मांध नेतृत्वाला राजकीय क्षेत्रामध्ये धूळ चारली असे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अतुलजी सावे यांना हिंदवी स्वराज्य भूषण जीवामाला पुरस्कार देण्यात येणार आहे। परमपूज्य भिडे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचं या ठिकाणी व्याख्यान होणार आहे आणि हिंदुत्वासाठी ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी झीज सोसली अशा अनेक मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। तर हा कार्यक्रम अतिशय भव्य प्रमाणात हजारोंच्या संख्येने होईल। कमीत कमी 5000 आणि 5000 पेक्षा जास्त संख्या या कार्यक्रमाला उपस्थित राहील। पुण्यातली सगळी गणेश मंडळं या दृष्टीने कामाला लागलेली आहेत। जय गणेश व्यासपीठ ही संस्था पूर्णपणे या शिवप्रताप दिनाच्या कार्यात उतरलेली आहे। या कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळावी। रविवार दिनांक 8 डिसेंबर नातूबाग मैदान संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे।